सगळं कोलाहल झाला. यमपुरीतले यमराज धर्मराज बाहेर आले आणि विचारलं काय झालं काय झालं म्हणे. आणि कशाला घेऊन आलात म्हणे याला इथं. ज्ञान दृष्टीनं धर्मराजानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर याला कथा ऐकायची नव्हती, कथा याच्या कानावर पडली. फरक आहे. आपण तर कथा ऐकायला आलो, आपलं काय होईल प्रश्नार्थक आहे. आणि यमराजानं असं पाहिलं. पाहिल्यानंतर आपल्या दूताला सांगितलं की आपलं गिराईक नाही, याला आणू नका तुम्ही. भगवान श्री शंकराच्या जवळ भगवान श्री शंकराचे पार्षद गेले आणि पार्षदानं जाऊन भगवान श्री शंकराला सांगितलं वा 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 वा, ज्यानं आपल्या कानानं कथा ऐकायची नसताना, त्याचा मनात विचार नसताना सुद्धा ही कथा ऐकलेली आहे. ही कथा एवढी पावन करते, एवढी पुण्य करते, एवढं धन्य करते की न जाणं ऐकायचं नसलं तरी आपल्या कानामध्ये आली तरी आपला उद्धारच करून जाते. एवढी मोठ्या कथेचं महत्व आहे. जसं इंग्रजी गोळी, त्याच्यावरचं नाव कळत नाही, अर्थ कळत नाही, घेतल्या घेतल्या तात्काळ ताप खोकला जाते, तसं याच्यामध्ये श्लोक आहे, त्याचा अर्थ कळो न कळो कानामध्ये पडल्या पडल्या आपलं सगळं दुःख दूर होऊन जात. अशी ही कथा आहे. म्हणून पापी जनाला सुद्धा मोक्ष देणारी कथा, बळजबरी कथा कानावर पडली तर शुभ लोकाची प्राप्ती झाली देवराजाला. म्हणून कोणी असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, आणि ह्या देवराजांना अनेक अशा ब्राह्मणाची, क्षत्रियाची, वैश्याची, शूद्राची हत्या केलेली आहे, माता पित्यालाही मारलेलं आहे, तरी पण ह्याच्या कानामध्ये हे काय पडलेली आहे, कथा पडलेली आहे, म्हणून त्याचा उद्धार झालेला आहे. म्हणून भगवान श्री शंकराचं धाम प्राप्त करून देणारी ही कथा आहे. मग ही कथा कुठे जरी ऐकली तरी भगवान श्री शंकराच्या चरणाजवळ नेणारी असेल. आपण तर त्याच्या चरणाजवळ बसून कथा ऐकायला, आपलं काय होत असेल चिंतन करा. कुठे कशी जरी कथा ऐकली तरी उद्धारच करणार आहे. म्हणून शौनक ऋषीने विचारलं, महाराज तुम्ही हे इतिहास सांगितला, हा इतिहास आम्हाला खूप आवडला आणि हा इतिहासामुळे काय झालं की आमचं प्रेम वाढलं. अजून आम्हाला शिवमहापुराणाबद्दल काहीतरी महत्त्वाचं अजून महात्म्य सांगा. म्हणून ज्याच्यामुळे आमचं भगवान श्री शंकराच्या चरणावर काय होईल, प्रेम जडेल. कथेवर प्रेम जडलं पाहिजे आपलं. कथा ऐकून काय झालं, रुक्मिणी मातेचं प्रेम भगवान श्री कृष्णाच्या चरणावर जडलं. कथा ऐकून पार्वती मातेचं प्रेम भगवान श्री शंकराच्या चरणावर जडलं. कथा ऐकून गोपिकाचं प्रेम भगवान श्री कृष्णाच्या चरणावर जडलं. बघा कथा ही इतकी महान आहे. म्हणून कथा इतकी महान आहे, कथेचं दान देणारा किती महान असेल, म्हणून त्याच्या नावानं टाळ्या. कथेचे जे दान देणारे आहेत दोन्ही यजमान, त्यांच्या नावानं जोरदार टाळ्या. एक भाविक भक्त आपल्या पिढीमध्ये जन्माला, आपल्या कुळामध्ये जन्माला, तर 21 पिढ्याचा उद्धार करतो. म्हणून भागवत कथेचं यजमान असो का शिवमहापुराणाचं यजमान असो किंवा कोणत्याही पुराणाचं यजमान झालं तर 21 पिढ्याचा उद्धार होतो. 21 गुणिले 18 गणित तुम्हीच करा. म्हणून ही कथा अशी पावन करणारी आहे. म्हणून तुम्हाला आता मी त्याच्याबद्दल अजून एक महात्म्य सांगतो, तुम्ही श्रवण करा. शौनक महाराजांनी असा प्रश्न विचारला, सूत महाराज उत्तर द्यायला अतिशय शिवमहापुराणाचं महत्व सांगत असताना अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी ही गणल्या गेलेली. आणि गोपनीय मी कथा तुम्हाला सांगतो, वर्णन करतो, ऐका म्हणून सांगितलं. समुद्र निकट